राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणण्यात माहीर असलेले जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विशेष प्रयत्नाने आचारसंहिता लागण्याअगोदर एक दिवस आधी मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून मतदारसंघातील जनतेकरिता निधी खेचून आणण्यात आमदार संजय कुटे यशस्वी ठरले आहेत। बूस्टर डोस विकास निधीमध्ये आमदार संजय कुटे यांनी शहरी तसेच ग्रामीण भागाचा विकास कसा साध्य करावा याचा समतोल राखला आहे। हे विशेष केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत जळगाव जामोद नगर परिषदेच्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता मिळाली आहे। तसेच नगरोत्थान महाअभियान अंतर्गत संग्रामपूर शहरातील 12 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मंजुरी मिळाली असल्याने दोन्ही शहरातील नागरिकांना यापुढे मुबलक पाणीपुरवठा मिळणार आहे। जळगाव जामोद मतदारसंघातील शेगाव संग्रामपूर व जळगाव जामोद नागरी बहुल क्षेत्राकरिता विविध विकास कामे करण्यासाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे। जळगाव शहरातील पद्मावती नदीच्या विकासाकरिता तब्बल 7 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। तर श्री संत तुकाराम महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक विकासाकरिता 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। जळगाव नगर परिषद अंतर्गत शाळा, खोल्या, बांधकाम प्रभाग निहाय रस्ते व नाल्या बांधकाम, खुल्या जागा विकसित करणे व वायली वेस्ट चौकाचे सौंदर्यीकरण करणे याकरिता 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। गौतम नगर येथील खुल्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन बांधकामाकरिता 1 कोटी रुपये, राजू बिल्डिंग हिंदू स्मशानभूमीकरिता 50 लाख, तर नगर परिषदेच्या विविध इमारतीच्या नूतनीकरण करता 50 लाख याप्रमाणे जळगाव जामोद नगरपालिकेकरिता 17 कोटी रुपयांचा विकास निधी आमदार कुटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे। तसेच संग्रामपूर नगर पंचायतीकरिता व्यापारी गाळे बांधकाम करणे, लेंडी नदीवरील छोटा पूल बांधणे, जगदंबा संस्थानाकरिता सभागृह बांधकाम करणे, तसेच तामगाव पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरण करणे याकरिता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। शेगाव नगर परिषद अंतर्गत DP रोड टप्पा क्रमांक 1, 2 व 3, 4 करिता रस्ते विकसित करणे, शहरातील नवीन शाळा खोल्या बांधकाम करणे, शहरातील खुल्या जागा विकसित करणे, मराठा समाज मंगल कार्यालय बांधकाम करणे, संत सेना महाराज सभागृहाचे बांधकाम करणे, इंदिरानगर व ST डेपो जवळील स्मशानभूमी विकसित करणे, वाचनालय, अभ्यासिका इत्यादी ई-लर्निंग, CCTV संगणक इत्यादी कामे करिता तब्बल 30 कोटी रुपयांचा निधी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मंजूर करून दिला आहे। यासोबतच जळगाव जामोद मतदारसंघात दिनांक 22 जुलै 2023 रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांकरिता 14 कोटी रुपये, ग्रामीण परिसरातील पर्यटनाचा विकास व्हावा याकरिता भगवान बिरसा मुंडा स्मारकाच्या विकासाकरिता पर्यटन विभागाच्या माध्यमातून 5 कोटी रुपये, तर गावखेड्यातील तांडावस्तीच्या सुधार योजनेसाठी 2 कोटी रुपये, तसेच संग्रामपूर व शेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामाकरिता सुमारे 10 कोटी रुपये असा तब्बल 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी ग्रामीण परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।